मी दुग्गल पांडे आहे. माझा एक मित्र पोस्ट ऑफिसमध्ये काम करतो. त्याचं नाव अनुप व्यास आहे. अनुप व्यासची पत्नी अर्धांग वायुग्रस्त आहे आणि आजारी आहे. तिला केअरटेकरची गरज आहे. तुम्ही ते करू शकता का? त्या मोबदल्यात तुम्हाला चांगला पगार, राहण्याची व्यवस्था आणि जेवण मिळेल. दुग्गल पांडेची ही ऑफर ऐकून बरुसागर शहरातील रहिवासी असलेली महिला ही लागली सहमत झाली. महिलेच्या नवऱ्याकडे कोणताही रोजगार नव्हता, त्यामुळे महिलेला ही ऑफर चांगली वाटली. त्यावेळी महिलेला वाटलं की जर हे काम तिला मिळालं तर तिच्या कुटुंबासाठी काही पैसे कमावू शकते. पगाराव्यतिरिक्त इतरही काही सुविधा होत्या, ज्यामुळे तिनं हे काम स्वीकारलं. यानंतर दुग्गल पांडे यानं महिलेची अनुप व्यास याच्याशी ओळख करून दिली. त्यानंतर त्याच्यातील नोकरीचा करार निश्चित झाला. पण पुढे जे काही घडलं त्याचा आता महिलेला प्रचंड पश्चाताप होत आहे. उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये एक विचित्र घटना घडल्याचं आता समोर आलंय. महिला तिच्या संपूर्ण कुटुंबासह अनुपच्या घरी राहू लागली. अनुपनं छतावर 3 शेड बांधून महिला आणि तिच्या कुटुंबाची राहण्याची व्यवस्था केली होती. अनुपनं महिलेला पतीला तिच्या पोस्ट ऑफिसमध्ये कामही मिळवून दिलं. त्यामुळे सर्व काही व्यवस्थित चाललं होतं. याच दरम्यान अनुपची महिलेशी जवळीक वाढली. एवढंच नव्हे तर त्यांच्या शारीरिक संबंधही प्रस्थापित झाले. महिलेनं याबाबत सांगताना पुढे म्हणाली की त्यानं मला आणि माझ्या मुलांना नेहमी एकत्र ठेवण्याचं आश्वासन देऊन शरीर संबंध सुरू ठेवले. हे 4 वर्ष चालू होतं. अनुपच्या या कृतीमुळे त्याचा मुलगा त्याच्या कुटुंबासह दिल्लीला राहण्यासाठी गेला. त्यामुळे मी त्याच्याशी संबंध तोडू इच्छित होते. पण अनुपनं माझ्या पतीला आणि मुलांना सर्व काही सांगण्याची धमकी दिली. यानंतरही मी निघून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु अनुप व्यासनं माझी बदनामी करण्याची धमकी देत मला त्याच्या घरातून जाण्यापासून रोखलं. महिला म्हणाली, अनुप व्यासनं मला आश्वासन दिलं की तो मला घर बांधून देईल. त्यानं त्याच्या पत्नी आणि मुलांना सोडून माझ्यासोबत राहायचं आहे असंही सांगितलं होतं. एके दिवशी त्यानं सांगितलं की त्याचा मुलगा आणि सून येणार आहे, त्यामुळे मला घरातून जायला सांगितलंय. मी नकार दिल्यानंतर त्यानं मला मारहाण केली आणि नंतर मला रुग्णालयात सोडून पळून गेला. पीडित महिलेनं अनुप व्यास याच्यावर बलात्काराचा आरोप करत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. नवाबाद पोलीस ठाण्याचे प्रभारी JP पाल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की महिलेच्या तक्रारीवरून अनुप व्यास, दुग्गल पांडे आणि मोनू पांडे यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे.